पुन्हा तुम्हाला एक गोंधबाबाविषयी माहिती देतो. तुमच्या पाय ती ऐकून तुमच्या पायाखालची वाळू सरकेल. एक महिला भक्त नेहमीसारखी गुरुवारचा दिवस होता. दर्शनाला आली. तेवढ्यात तिथं बाबा भक्तानं बोलवलं. भक्त आला एक. त्याने त्या महिलेला सांगितलं, तुला बाबांनी बोलवले. महिला बाबाकडे गेली. रोचन खोलीत बाबा एकटा बसेल होता. तिथे गेल्यानंतर बाबा उठला. त्याच्या शरीराशी झोंबाझोंबी करू लागला आणि त्याच्यानंतर काही आरडाओरडा केला. तुला जीवे मारेल अशी धमकी देऊ लागला आणि तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे केलाच. म्हणजे बलात्कार केला. बघूया ही सविस्तर स्टोरी. आणि ही पूर्ण ऐकण्यासाठी आपलं पूर्ण काय काय मॅटर आहे याच्यात, कसं कसं घटना घडली, ही टोटल तुम्हाला तिचे माहिती देण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ ऐकावं लागेल. याच्यासाठी आपल्याला जायचंय धाराशिव जिल्हा. आता पहिलं त्याचं नाव उस्मानाबाद होतं, आता त्याचं नाव धाराशिव झालेलं आहे. या धाराशिव मध्ये मलकापूर एक देवस्थान आहे. त्या मलकापुरात म्हणजे दत्त मंदिर आहे. आता दत्त मंदिराचा मठ आहे, मोठं आश्रम आहे. आणि त्या आश्रम हे 10 एकरावर पसरलेले आहे. 10 एकराचा त्या दत्त मंदिराचा आश्रमाचा सर्वे सर्वा हा एक एकनाथ सुभाष लोमटे. एकनाथ सुभाष लोमटे असं पहिला समजून घ्या. याचे फोटो आपण तुम्हाला देतोय, थंबनेलला देतोय, त्याचे भक्ताचे फोटो देतोय. याचं म्हणजे हा चित्र विचित्र महाराज आहे. हे असले महाराज हे महाराष्ट्रात जन्माला येतात कसे, फोपवतात कसे, की आज राष्ट्रसंत तुकोबारायांचा महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी राजेंचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात असे भोंदूगिरीला कसा वाव कसा भेटतो, हेच आजपर्यंत मला पडलेला सर्वात मोठा एक दोन प्रश्न आहे. आता बघूया हा महाराज कसा आहे. आता या एकनाथ लोमटेचा बाप हा दत्त भक्त होता. आता बाप दत्त भक्त होता. बापान मठ मंदिर वगैरे तयार केलं. लोकांनी देणग्या दिल्या. त्याच्यानंतर त्याचा रूपांतर मोठमोठ्या याच्यात झालं आणि त्याच्यानंतर त्याचे वडील वारल्यानंतर हा स्वयंघोषित महाराज झाला. आता हा महाराज झाला, पण हा कसा झालाय माहिती का तुम्हाला? हा स्वतःला म्हणजे राष्ट्रसंत समजतोय. संत स्वतःच झाला, स्वयंघोषित राष्ट्रीय संत झालाय. त्याच्यानंतर स्वयंघोषित राजकीय गुरु झालाय. कारण का? कारण की याच्या पाठीमागे राजकारणी भरपूर लोक त्याच्या पाया पडले. ते तिथे कसे असतील शीत तर जमतील भूत. म्हणजे कुठे जर का पब्लिक दिसली कोणत्याही राजकीय जातो आणि त्या महाराजाच्या पायाशी लोटांगण घेतोय. कारण तो कसा आहे, काय काय करतो, काही कुठाने त्याला काही घेणं नसतं. फक्त त्याचं त्या भक्त ज्याच्याकडे येतात ना, ते भक्त आपल्याकडे आकर्षित करायचे असतात. याच्यासाठी राजकारणी तिथं जातात. काही काही त्यांचे प्रवचन बोलावतात, कोणी काही बोलवतं, कोणी काही करतं, काहून की त्याचा विलक्षण त्यांचा फायदा झाला पाहिजे. तसे तिथंच गेलेले. आता याच्यातले सर्वात महाराष्ट्रातले बडे नेते, विविध पक्षाचे नेते, त्यातले बडे नेते नितेश राणे म्हणजे नारायण राणेचं पिल्लू. त्याच्यानंतर बाळासाहेब थोरात तुम्हाला माहितीचे. आता त्याच्यानंतर राणा जगजित सिंह. आता तुम्ही विचार करा, हे लहान लहान नेते नाही, हे खपकाले आणि टपकाले नेते महाराष्ट्रातले, हे त्याच्या पाया पडताना त्याच्यासोबतचे फोटो त्यांचे व्हायरल आहे, आपण त्याचे फोटो देतोय. त्याच्यानंतर हा स्वतःला म्हणजे एक मी बा तुमचं बिमार असले तुम्हाला नीट करतो, कोणाचे दुःख, अरे बाबा तू दुःख करणं, दवाखाने बंद करतो, करून दे दुःख. अरे भाऊ दवाखान्यात कोणाकडून जे होत नाही ते दवाखान्यातून. पुन्हा याच्यावर पहिली केस होती 2016 आलं, याच्यावर भोंदूगिरी बाबत गुन्हा दाखल आहे. विविध पोलीस स्टेशन मध्ये याच्यावर गुन्हे दाखल आहे. आणि त्याच्यानंतर ही सविस्तर स्टोरी बघायची महिला भक्ताची. दिनांक 28 जुलै 2022 रोज गुरुवार होता. महिला भक्त तिथं दर्शनासाठी आली. नेहमीसाठी दर्शनासाठी याची ते नेहमीसाठी पिपळाच्या वृक्षाखाली बसली. तेवढ्यात तिथे एक भक्त आला. तिथं आला आणि सांगितलं की ताई तुम्हाला बाबांनी बोलवलंय, बाबा प्रवचन रूम मध्ये बसले, तिथं तुम्हाला भेटण्यासाठी बोलवले. आता ही भक्त बघत होती, हिला काही माहित नाही काही नाही. ही आपली उठली गेली. बाबा एकटा खुर्चीवर बसला होता. तिला म्हणलं ये कावड लोटून दे. दरवाजा लावल्या गेला. तिथे गेली तर बाबाचं दर्शन घेतलं. बाबांचं दर्शन घेताना पाठून हात फिरवला आणि मिठी मारण्याचा प्रयत्न केला. ती घाबरली. तिच्या म्हणते हे काय चाललंय. तिने बाबाला विरोध करण्याचा प्रयत्न केला. बाबांनी तिला सांगितलं तू शांत राहा. तू ज्यावेळेस मागल्या वेळेस दर्शनासाठी आलती त्यावेळेस तुला प्रसाद रूपी म्हणून जो पेढा देण्यात आला होता, त्याच्यात तुला गुंगीचं औषध दिलं होतं. गुंगीचं औषध देऊन तुझ्यावर बलात्कार केला होता. आता ह्या बाईला हे कळालंच नाही. कारण काय केलं की तसा जर बिना कंडोमचा बाबांनी बलात्कार केला असता तर ताबडतोब स्त्रियांना कळतं की आपल्यावर काहीतरी अत्याचार झाला. पण यानं कंडोम लावून करेल होता आणि त्याची व्हिडिओ शूटिंग करेल. जर कुठं वाच्यता केली तर तुझा हा व्हिडिओ मी पूर्णतः सोशल मीडियात व्हायरल करेल अशी तिला धमकी दिली आणि तू शांत राहा.
आता तिच्याजवळ पर्याय नव्हता. कारण की एक वाघाच्या तावडीत एक शेळी सापडली, एक बकरी सापडली. बकरी काय करणार आहे? म्या-म्या केल्याशिवाय काय करणार आहे? तिनं काहीच करू नाही शकली. बाबानं काम उरकलं. बाबानं आपला स्वतःचा बलात्कार केला. बलात्कार झाल्यानंतर बाबा शांत झाला, बाजूला झाला. त्याच्यानंतर ती महिला बाहेर आली. बाहेर आल्यानंतर तिनं दांगडू केला, आरडाओरडा केला. भक्तजण जागे झाले, भक्तजण गोळा झाले. काही सगळे सगळ्या एका माळीचे मणी नसतात. प्रत्येक जण अल्लक असतो. कारण 17 मायची 17 लेकरं होते. त्याने त्या बाईची बाजू घेतली, त्याने बाबाची बाजू घेतली. गोंधळ वाढला. बाबाच्या लक्षात आलं. बाबानं शांतता करण्याचा प्रयत्न केला, पण शांत काही होताना दिसलं नाही. बाबानं त्या आश्रमातून पळ काढला आणि बाई उठली. उठल्यानंतर तिने येरमाळा पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथं रिपोर्ट दिला. रिपोर्ट दिल्यानंतर बाईची मेडिकल चाचणी झाली, कारण बलात्कार झालेला होता. सिमन्स पण त्याच्यात सापडले होते. पण तिथं पण पोलिसाचा अधिकारी कोणता असेल तो ओळखून घ्या तुम्ही. तिथं तिथं कलम दर्ज झालेले आहे. त्या ऐकून घ्या, कलमा ऐकून घ्या. खतरनाक कलमा लागलेले आहे. 354, 354 अ, 341, 323, 504, 505 अशा गुन्ह्याच्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. आता लक्षात ठेवा, याच्या पाठीमागे वरील तुम्हाला नेते सांगितलेत. आता याच्याकडे पाठीमागे बडे बडे नेते, टप्पे नेते होते. त्याला अटक झाली. अटक झाल्यानंतर त्याची पुन्हा 2 दिवसाची पोलीस कोठडी भेटली आणि त्याच्यानंतर त्याची पुन्हा काही दिवसात जमानतीवर सुटका झाली. आता विचार करा, सुटका झाली. आता ही महिला सुटका झाल्यानंतर या महिलेला जमणार आहे का? हिनं पुन्हा पण काय केलं? हिनं पुन्हा उठली आणि न्यायालयात गेली. न्यायालयात दाद मागितली. न्यायालयात पुन्हा केस रिओपन झाली. पुन्हा न्यायालयानं आदेश दिले की लोमटेलं पहिले लोमटावा, म्हणजे लटकावा, त्याला अटक करा. पोलीसवाल्याला आदेश भेटला. न्यायालयाचा आदेश मानल्यानंतर त्याच्या आदेशाचं जर पालन नाही झालं तर तिथं डायरेक्ट सस्पेंडची ऑर्डर आहे. त्याच्यामुळे पोलीसवाल्यांनी पुन्हा सापळा रचला. हा पळून जाण्याच्या मार्गावर होता. याला पता लागला की आपल्याला अटक वॉरंट सुटलं. हा पळून जाण्याच्या मार्गावर होता. पण पोलीसवाल्यांनी शिताफीनं लगेच ताबडतोब पोलीसवाल्यांनी ताबडतोब या सापळा रचला आणि पांडुरंगाच्या पंढरपूरमध्ये त्याला अटक करण्यात आली. अटक करून पुन्हा आणलं. पुन्हा न्यायालयाने त्याला 5 दिवसाची कोठडी भेटली आणि पुन्हा कशी काय सुटका झाली आता तुम्ही बघून घ्या. राजकीय हस्तक्षेप असल्याशिवाय असं होऊ शकत नाही. याची रिओपन झाली पाहिजेत. आणि आता तो उज्जवल मानेनं कुठं पण प्रवचन करायला भेटतोय. कोणालाही काही ज्ञानाच्या गोष्टी पाजळतोय. खरं सांगा, हा बलात्कारी बाबा, खरंच हा ज्ञानाच्या गोष्टी ऐकणार का तुम्ही? अरे हा, ह्या बलात्काराला कीर्तन करतोय, हरिकीर्तन करतोय, बलात्कार करतोय. म्हणजे दिन में अगरबत्ती, रात में जबरदस्ती, दिन में स्वान, रात में हा. काय लावलंय बाबा लोकांनी? काय काय करतेत, काय कशी करतेत? आता हा बाबा आहे, या बाबाची जास्त वाच्यता का नाही झाली? कारण की हा बाबा म्हणजे देशीच्या बॉटलीचे झाकणं फोडणारा, त्याच्यानंतर गावरान हातभट्टीच्या झाकणं फोडणारा, म्हणजे गोरगरिबाच्या बाया लोटणारा. आणि त्याच्यानंतर जो तुम्हाला अशोक खरात जो गाजलाय, हा का आता कॉचच्या बाटल्या फोडणारा, त्याच्यानंतर क्लासिकच्या बाटल्या फोडणारा, म्हणजे हाय देशीच्या हाय क्वालिटीच्या बॉटल फोडणारा. आणि हे कसं होतं, खालच्या थरातल्या बॉटल फोडणारा. आता तो अशोक खरात कोण गाजला? कारण तो मोठमोठ्याच घरात त्यानं हात मारले, सुशिक्षित बायाच्या घरी हात मारले, अधिकारी लोकांच्या घरात हात मारले. म्हणजे मोठमोठ्या बायासोबत त्यानं टेबल टेनिस खेळला आणि यानं कोणतं खेळला? यानं जमिनीवर खेळला. म्हणून आणि एक गरीब याच्या होत्या, म्हणून हे जास्त बातमी गाजली नाही. बातमी गाजली. आता बातमी कोणत्या? आपण ही बातमी लावलेली आहे. आपण एक स्टोरी सांगतोय. याच्यात स्थानिक काही पत्रकारामुळं, काही पत्रकार बंधूकडून माहिती भेटली. त्याच्यानंतर काही वर्तमानपत्रातून घेतली. त्याच्यानंतर काही प्रसार माध्यम आहे. न्यूज 18 मराठी न्यूज चॅनल आहे. त्याच्यानंतर झी 24 तास न्यूज चॅनल आहे. मराठवाडा वृत्तांत आहे. हे न्यूज चॅनल आहे. या न्यूज चॅनलकडून अशा विविध पत्रातून, विविध माध्यमातून आपण माहिती गोळा केली. हा लोमटे नेमका लोमटे कसा आहे, म्हणजे लोमटे कुठं कुठं अटकेले याची माहिती आपण काढण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या समोर अशी स्वरूपाची माहिती आली. आणि हा अजून यानं कित्येक बायासोबत केलेली असेल, फक्त एक ती बिचारी माय माऊली तीच फक्त समोर आली. बाकीच्यावर किती दबक्या आवाजात, किती यानं बलात्कार करेला असेल, किती काय काय कुटाने करेला असेल, हे देव जाणे. आणि एक आहे, मला याचा सगळ्यात जास्त राग आलाय, कारण की हा दत्त मंदिराचा संस्थापक अध्यक्ष आहे. म्हणजे सगळं मठ चालवतो, दत्त महाराजाचा मठ चालवतोय, गुरुदत्ताचा मठ चालवतोय आणि तिथं तो तसं करतोय. म्हणजे तिथं दत्तात्रय नवनाथ यांना श्रीसंघ पण सुद्धा केलेला माणूस बिना आंघोळीचा ते चालत नाही, आणि हा तिथं त्या मंदिरात करतोय. म्हणजे बघा, हा किती मूर्खातला मूर्ख, नालायकातला नालायक आहे. आणि याचे जर का ते राजकारणी भक्त असेल तर तुम्ही विचार करा, ते किती मूर्खातले मूर्ख असेल, किती नालायकातले नालायक भक्त असतील.
आता त्याच्यामुळे तुम्हाला कोणाला काय डोक्यावर घ्यायचं बघा. कारण की हा म्हणजे त्या दत्त महाराजाच्या तिथं मठाच्या तिथं मूर्ती असलेली, आणि जिथं दत्ताचा फोटो आहे ना, तिथं स्त्रियांचा पण संग करण्यासाठी लोक धजावत नाही. आणि हा माणूस तिथं जाऊन त्या स्त्रियांचा उपभोग घेतोय, त्यांच्या विरोधात घेतोय, त्यांच्या शूटिंगी काय काढतो, व्हायरल करायच्या धमक्या काय देतो, तुझ्या घरच्या मारायची धमकी काय देतो. पण ती बिचारी माय माऊली तिथं दबली नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी पोलीसवाले पण त्याचा बयानाचा तो पण फोटो दाखवतोय. राजकारणी नेते कसे पाय पडते ते दाखवतोय. हा कसा लोकांकडून महिला भक्तांकडून पाय पूजन करून घेतोय ते पण फोटो लावतोय. त्याच्यानंतर ह्यो स्वतःची आरती तयार करून घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे याला प्रसिद्धीचा किती नाद आहे. जिवंत माणसाची आरती आणि ती पण दत्ताची आरती म्हणून तो स्वतः वळून घेतोय. तुम्ही बघा, युट्यूब खोला, इंस्टाग्राम खोला, त्याच्यात तुम्हाला याच्या रीला भरपूर सापडतील, पेपरला बातम्या सापडतील. कारण की हा मराठवाड्यातला सगळ्यात प्रसिद्ध असा होता, पण आता तो कुप्रसिद्ध आहे. कारण की लोक विसरतात. तुम्हाला अशाच नवीन नवीन स्टोऱ्या रोज रोज ऐकायला भेटतील. कित्येक भोंदू बाबा आहे, भोंदू बाबाचा महाराष्ट्रात ऊत आलेला आहे, आणि किती किती महाराष्ट्रात भोंदू बाबा तयार आहे हे तुम्हाला मी सविस्तर माझ्या प्रत्येक युट्यूब चॅनलच्या 2-4 भाग झाल्यानंतर एक एक भोंदू बाबाविषयी तुम्हाला एक एक व्हिडिओ मी टाकत राहते. कारण हे भोंदू बाबाचे दुकान आपल्याला बंद करायचे. कारण जर तुमची बायको जर का कोणती स्त्री जर का भोंदू बाबाकडे जात जर असेल ना, तुम्हाला मित्रांनो शेवटचा एक सल्ला सांगतो. कनेरीची डाळ असते, कनेरीची फांदी मोडायची, मस्त वल्ला पोखरतो, अशी सडकायची चालत पोलीस स्टेशनच्या केसेस झाल्या चालत्या, पण अशी सडकायची. कारण ती सुजल पण फोक काही मोडत नाही, लक्षात ठेवा. पुन्हा भोंदू बाबाकडे कोणती स्त्री पाठवायची नाही. आणि गेली ना एकटीला कधीच पाठवायची, स्वतः जायचं, स्वतः तिथं राहायचं. कोणाही भोंदून कसलाही प्रसाद द्याला किंवा कसलंही पाणी दिलं तिथं ते ग्रहण करायचं नाही. घरी आल्यानंतर काय माय घालायची, चक मारायची इकडे. कारण ह्या भोंदूचं लक्ष फक्त तेच आहे. आणि हे तुम्हाला एक सांगतो, भोंदू तुम्हाला इथपर्यंत सांगतो, ह्या लोकांचे हे काय होते तुम्हाला खोटं सांगते. हे भक्त काय काय करतात तुम्हाला एक दुसरा एक उपाय सांगतो. हे भोंदू तुम्हाला काय करतील, केळी आपली केळं विकत घेतो ना आपण खायला, त्या केळीच्या मुळं आणि तिचा कंद याचा रस तयार करायचा. आणि जो जर तुम्हाला जर पाजला ना, तुमच्या सवळ तुमची आवडती श्रीनंगी झोपवा, तुमचा हत्यार कामच करणार नाही. फक्त तुम्ही 8 दिवस घेऊन पहा. आणि हे काय करतात, तो ते त्याच्याच भक्ताला हेअर ज्यूस म्हणून पाजते सकाळी सकाळी, की पूर्ण माणसातून चालले जातात. आणि हा जर का लेत देव असेल ना, याला मी ओपन चॅलेंज करतो आपल्या व्हिडिओतून, त्याला पाठवा. त्याचा फोन येणारच आहे, काही ना काही त्याच्या भक्ताची कोणाची कोणाची धमकी येणारच आहे आपल्याला. कारण आपण स्टेटसला पण ठेवले, विविध माध्यमात स्टेटस ठेवले, प्रतिक्रिया काहीच्या चांगल्या आल्या, काहीच्या वाईट आल्यात. कारण की याला जर का खरोखर एवढं राष्ट्रसंत म्हणून घ्यायचंय, एवढं महिला भक्त म्हणायचंय, यानं स्वतःचे ना, जसं आपण बैल ठेचतो, गोर ठेचतो ठेचतो म्हणजे त्याचं अंड दाबून घेतो, म्हणजे तो बैल कामाचा राहतो, म्हणजे तो हळूवर राहत नाही. तसे यानं स्वतःचं ऑपरेशन करून यावं. याला आपण राष्ट्रसंत घोषित करू नये. करण्याची हिंमत आहे का? नाही. कारण का हा करणार नाही? कारण की याचा भावाचे पण याला पाठिंबा आहे. भाऊ पण म्हणतोय तोंड ताणून, की माझ्या भावाची बदनामी करू राहिले. अरे अरे गाद्या, तो भाऊ कोण्या रंगाचा आहे ते तर पहिलं बघ. त्याचा सीसीटीव्ही कॅमेरा लाव, त्याची ऍक्सेस तुझ्याकडे ठेव, नंतर आम्हाला सांग ना. लक्षात ठेवा, हा जर स्वतःचे ऑपरेशन करून दाखव, स्वतःचं लिंग कापून दाखव, तेव्हा तो राष्ट्रसंत होय. जसं भगवान बाबांनी स्वतःच लिंग कापून टाकलं आणि तेव्हा ते राष्ट्रसंत झाले, तसं तू कर ना. स्वतः काय समजतो, ते पण राजकीय गुरु होते, ते पण राष्ट्रसंत होते, पण स्वतःला तेवढी त्यांनी त्याग करण्याची भावना ठेव, नंतर कर. आणि हा लोमटे लोंबाटला